नमस्ते मुलींनो, हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. होप सो तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल. त्याच्यात काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तसं ग्रुपवर पाठवा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म थोडेसे पाहिलेले. त्यातले काही पॉईंट्स आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहेत. आता पार्टनरशिप डीड, इट इज कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टनर्स. ते पार्टनरशिप डीडमध्ये काय कंटेंट असतात, ती कशी तयार करतात याच्याशी निगडीत थोडीशी माहिती, पार्टनरशिप डीडची इम्पॉर्टन्स आणि त्याच्यामधल्या प्रोव्हिजन्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. पार्टनरशिप डीड, द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. ह्याला अंडरलाईन करून ठेवा, हे वहीमध्ये लिहून ठेवा. The partnership document containing the partnership agreement amongst the partner is called partnership deed. It contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. The agreement may be written or oral, but when it's written, it is called deed. जेव्हा ते लेखी असतं तेव्हाच ते व्हॅलिड असतं, तेव्हाच त्याला ॲग्रीमेंट आपण म्हणू शकतो. आणि लेखी ठेवण्याचे पण फायदे आहेत, जसं आपण मागे डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणे. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट. हाउएवर, इन केस ऑफ डिस्प्यूट among the partner, it is always the best course have a written agreement duly signed by all the respective partners and registered under the act. Partnership deed contains the rules and regulations. हे बघा, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. पार्टनरशिप डीड कंटेन्स द रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम इन द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ द फर्म. इट इज कॉल्ड आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप डीड ही रिटन असलेल्याचे फायदेच आहेत, कारण डिस्प्यूट म्हणले पहा त्यांनी. डिस्प्यूट याचा अर्थ जर 2 किंवा 3 किंवा आणखीन काही पार्टनर्स फर्ममध्ये काम करत असतील आणि त्यांच्यात काही वादविवाद झाले, डिस्प्यूट याचा अर्थ वादविवाद, तर मग त्यांनी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं, त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स मेन्शन केलेले असतात, त्यांच्या सह्या असतात. मग त्यांना आपण तिथे ते रिलेटेड त्याचे पॉईंट्स आहेत ते तिथे आपण दाखवू शकतो की आपण हे असं ठरवलं होतं, त्या पद्धतीने असं करता येईल. म्हणून कधीही रिटन फॉर्ममध्ये असलेलं ॲग्रीमेंट हे जास्त फायदेशीर ठरतं बिझनेससाठी. त्याच्यामध्ये काय कंटेंट असतात बघा, पार्टनरशिप डीडमध्ये काय मेन्शन केलेलं असतं. फर्स्ट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट मेन बिझनेस. फर्मचं नाव आणि त्यांचा मुख्य बिझनेस. नेम अँड ॲड्रेसेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन अँड पार्टनरशिप. सर्व पार्टनर्सचे नावं, त्यांचे पत्ते, बिझनेसचा कालावधी किती आहे, ड्युरेशन. कधी कधी काही बिझनेस हे एका विशिष्ट काळासाठीच तयार झालेले असतात, म्हणजे 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी असं ठरवून ते कॉन्ट्रॅक्ट करतात. 2 वर्षाचा कालावधी संपला की ते आपोआप क्लोज होतं. सो त्याचं ड्युरेशन असेल, तर कधी कधी काही बिझनेसना ड्युरेशन नसतं, पण असं पण मेन्शन केलेलं असेल की ठराविक कालावधी असेल तर तो लिहिलेला असतो, नसेल तर तसंही असतं. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. प्रत्येक पार्टनर जो बिझनेसमध्ये येणार आहे तो येताना किती कॅपिटल आणणार आहे किंवा कसं आणणार आहे हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. रेशोज इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. तसं आपण मगाशी पॉईंट डिस्कस केला होता की ॲग्रीमेंट करताना ते प्रपोर्शन ठरवून घेतात, म्हणजे जसं त्यांच्या सोयीने असेल त्या पद्धतीने 3:1, 2:1. आणि जर काय असं प्रपोर्शन ठरवलेलं नसेल तर रेशो असतो इक्वल. मग जो रेशो त्यांनी डिस्कस करून किंवा सर्व मान्य त्यांनी जो ठरवलेला आहे तो रेशो सुद्धा मेन्शन केलेला असतो. रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. त्याच्यानंतर राईट, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर. सर्व पार्टनर्सचे राईट्स काय आहेत, त्यांना अधिकार काय आहेत, त्यांची ड्यू अमाऊंट किती आहे, त्यांची लायबिलिटी किती आहे, असं सगळं मेन्शन केलेलं असतं. प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ ऑफ द पार्टनर. जर 2 पार्टनर बिझनेस करतायत, पार्टनरशिप फर्म म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती बिझनेस करतायत आणि 2पेक्षा जास्त व्यक्तींना, 3ऱ्या व्यक्तीला, 4थ्या व्यक्तीला बिझनेसमध्ये यायचं आहे, तर ॲडमिशन करावं लागतं, म्हणजे त्या व्यक्तीचा प्रवेश करावा लागतो. त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे.
जर एखादा पार्टनर हा रिटायर झाला असेल, व्हॉलेंटरी रिटायरमेंट असते किंवा त्याच्या वयोमानानुसार रिटायरमेंट असते, त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे. किंवा जर एखादा पार्टनर फर्म चालू असतानाच मध्ये डेथ झाला तर त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर आहे ती पण ॲग्रीमेंट डीडमध्ये, पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन करावं लागतं सुरुवातीलाच. मग ह्याच्याशी जे कन्सर्न पॉईंट आहेत, त्याच्याशी जे रिलेटेड पॉईंट्स आहेत किंवा प्रोसिजर्स त्याच्यामध्ये लिहिलेलं असतात. पुढचं आहे पहा, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल लोन अँड ड्रॉइंग्स. हा महत्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला सतत लागणारे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतात, त्याच्यावर फर्मकडनं त्यांना इंटरेस्ट मिळतो, तर त्याचा रेट किती असावा, किती असतो तो मेन्शन केलेला असतो. लोनवरचा रेट मेन्शन केलेला असतो किंवा ड्रॉइंग्सवरचा रेट पण मेन्शन केलेला असतो. त्याच्यानंतर जर फर्मकडनं त्यांना सॅलरी दिली जाणार असेल, काही पगार दिला जाणार असेल किंवा त्यांचं काही ठरवून कमिशन दिलेलं जाणार असेल तर ते पण मेन्शन केलेलं असतं पहा. सॅलरीज, कमिशन एक्सेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर. त्याच्याशी पण काही पॉईंट त्यांनी ठरवून घेतलेले असतील ॲग्रीमेंट करताना तर ते मेन्शन केलेले असतात. सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन द डिझोल्युशन ऑफ फर्म. जर इन केस इन फ्युचर बंद करायची वेळ आली तर सेटलमेंट कशा पद्धतीने करायची आहे त्याच्या सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन्स अगोदरच ते तयार करून ठेवतात, म्हणजे जेव्हा फर्म बंद करायची वेळ येते तेव्हा कुठल्याही अडचणी येणार नाहीत. मेथड्स ऑफ सेटलमेंट इन डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स अँड एनी अदर मॅटर रिलेटिंग टू कंटेंट ऑफ अ बिझनेस. ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला थिअरी कुठेही लिहायला येणार नाही, पण ॲग्रीमेंट कसं असायला पाहिजे, कदाचित इन फ्युचर तुम्हाला हे पॉईंट्स असू शकतात अभ्यासासाठी, त्यामुळे एवढं थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं. इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड करण्याचे फायदे काय आहेत बघूया, महत्व काय. पार्टनरशिप डीड इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज रिटन ॲग्रीमेंट which contains all the terms and conditions of partnership business. Partnership deed is very important document between it is written agreement which contains all the terms and conditions of partnership business. It form the basis of mutual relationship among the partners. Moreover, a partnership deed regulates the rights, duties and liabilities of all over the partner as well as the firm. So by having partnership deed, partners dispute in future may be avoided. पुढची भांडणं टाळण्यासाठी पार्टनरशिप डीड ही जास्त महत्वाची आहे. Hence it is always in favor to have a right agreement, that is partnership deed duly signed by all partners and registered under Indian Partnership Act 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं. आता पुढे जो आपण पॉइंट बघणार आहोत त्यात मी अगोदरच लिहून ठेवले पहा IMP, कारण तो तेवढाच महत्वाचा आहे. पुढे प्रॉब्लेम सोडवताना यातले काही रूल्स आपल्याला फॉलो करायला लागणार आहेत. ज्या ज्या भागांखाली मी अंडरलाईन केलेला आहे ते तुम्ही पण बुकमध्ये करायचं आहे. फार तर हा भाग तुम्ही वहीमध्ये लिहायला देखील हरकत नाही. बघा, प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ऍक्ट 1932. पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये बिझनेस सुरू करत असताना, पार्टनरशिप सुरू करत असताना काही तरतुदी आहेत आणि त्या कशा फॉलो करायच्या त्याच्याबद्दल काय माहिती दिली ती बघूया. ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, a document is prepared called as a partnership deed. At the time of formation of partnership firm, a document is prepared called as a partnership deed and all terms and conditions are mentioned into the deed. But if the partnership deed is silent about the point, then this issue is solved as per the provision of Partnership Act 1932, section number 12 and 17 are made applicable to determine the following points. जर एखाद्या पार्टनरनी पार्टनरशिप डीड केलीच नाही आणि त्यांनी बिझनेस सुरू केला तर अशा बिझनेससाठी काही रूल्स दिलेले आहेत जे ते फॉलो करू शकतात. काही तरतुदी दिलेल्या आहेत कायद्यामध्ये जे ते फॉलो करू शकतात. त्याच तरतुदी आपण आता बघूयात.
फर्स्ट वन आहे पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, then the profits and losses are distributed among the partner in equal ratio. जसं आपण मगाशी बघितलंय तसं की प्रॉफिट शेअरिंग आणि लॉस शेअरिंग बद्दल जर काही रेशो सुरुवातीला ठरवलं नसेल, ठरवून घेतला नसेल, तर तो इक्वल प्रपोर्शन मध्ये दिलाच जातो, हे लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, त्याला मुद्दा मी टिक मार्क केले पाहिजे, महत्वाचं आहे त्याला. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, जर पार्टनर स्वतःच्याच फर्ममधनं स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काही घेत असेल तर इट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. आता त्याच्यावरचे इंटरेस्ट बद्दल काहीतरी माहिती दिली आहे. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, then average of 6th month interest is charged on drawings. जर प्रॉब्लेम सोडवताना इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सची ऍडजस्टमेंट आली आणि जर त्याच्यावर तारीख दिलेली नसेल तर आपण तो किती महिन्यासाठी कॅल्क्युलेट करतो, 6th month साठी. हे आपण गेल्या वर्षी सुद्धा प्रॉब्लेम सोडवताना केलेलं आहे आणि हे यावर्षी सुद्धा लागणार आहे. जर तारीख दिलेली असेल तर त्या तारखेनुसार आपण इंटरेस्ट चार्ज करायचा, पण तारीख दिलेली नाही आणि ऍडजस्टमेंट आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे 6 महिन्यांसाठी. आलं लक्षात. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनरशिप लोन, जर एखाद्या पार्टनरनी लोन घेतलेला असेल तर त्याच्यावरच्या इंटरेस्ट बद्दल काय बघा, प्रोव्हिजन आहे. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ऍडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ऍज अ लोन, इफ the partners provide additional amount to the business as a loan, but rate of interest on loan is not given, then 6% interest is allowed. पहा, ही नवीन प्रोव्हिजन आलेली आहे. जर पार्टनरनी ऍडिशनल अमाऊंट इन्व्हेस्ट केली बिझनेसमध्ये आणि त्याच्याबद्दल काही कुठे मेन्शन केलेलं नसेल अग्रीमेंटमध्ये, तर त्या पार्टनरला ऍडिशनल कॅपिटलसाठी 6% इंटरेस्ट फर्मकडनं दिला जातो. परत एकदा बघा, इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ऍडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ऍज अ लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, देन 6% इंटरेस्ट इज अलाउड. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन द इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये 6%, 8%, 12% असे चार्जेस दिलेले आहेत तरच तो ऍप्लिकेबल असणार आहे. जर 6%, 8%, 12% किंवा काही चार्जेस दिलेच नाहीत तर विनाकारणच आपण इंटरेस्ट दाखवायचा नाही आहे. आलंय लक्षात. जर दिलेलं असेल ऍडजस्टमेंटमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज करा तरच, जर दिलेलं नसेल तर विनाकारण इंटरेस्ट चार्ज करायचा नाही. Salary on commission, as per the provision of Made in Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to given to any of the partner for any extra work done for the firm. However, if any provision is made in the partnership deed, then the partners are entitled to get commission or salary as per the agreement. जर काही पार्टनर्सना कमिशन आणि सॅलरी द्यायचं जर ठरवलेलं असेल तर जो काही एक्स्ट्रा वर्कसाठी असेल त्याची सुद्धा प्रोव्हिजन त्यांनी अगोदर करून ठेवलेली असते. ऍडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, जर नवीन पार्टनर प्रवेश करणार असेल तर त्याच्याबद्दलचे सुद्धा काही प्रोव्हिजन्स असतात. पहा, ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन्स आर टू can be admitted in the firm as a partner without consent. Consent म्हणजे संमती किंवा परवानगी. Consent of other partners. इतर पार्टनर्सच्या परवानगीशिवाय दुसरी कोणीही तिराहिती व्यक्ती बिझनेसमध्ये सहज प्रवेश करू शकत नाही. बाहेरच्या व्यक्तीला बिझनेसमध्ये येण्यासाठी सर्व पार्टनर्सची परवानगी आवश्यक आहे. यातले महत्त्वाचे पॉइंट्स मी टिक केलेलेच आहेत. फार तर तुम्ही ते वहीमध्ये लिहून घ्या, वाचा. ज्याला मी बॉक्स केलेले आहे ते तुमच्याकडे पण बॉक्स करून ठेवा. जे जे माझे थेरॉटिकल पार्ट होईल तो रोज वाचा. तो कळल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम्स लवकर लक्षात येणार नाहीत. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.